ट्री कटिंग असेल, कचरा असेल, खड्डे असतील, ही वेळच नाही आहे सांगायची. आजपर्यंत शासनाचं 75% काम व्हायला पाहिजे होतं आणि आता तर सिम्पली कॉन्क्रीटचे रोड आहेत, त्यामुळे खड्डे पूर्वीसारखे जास्त नाही आहे. आताच्या बोटावर मोजण्या एवढेच रस्ते आपल्याकडे आहेत आणि त्या ठिकाणी खड्डे आहेत. ते सुद्धा आज 15 दिवस झाल्यानंतर सुद्धा जर होत नसतील तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. आपला सण करताना आपण त्याचं पावित्र्य राखणं आणि या सर्व गोष्टी करणं आणि लोकांना अडथळा होणार नाही या गोष्टींचं देखील सगळ्यांचं इथे मी स्वागत करते. सर्वप्रथम मी के उत्तर वार्डाच्या डब्ल्यूना धन्यवाद देईन की गेल्या 40 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ मीटिंग आयोजित करत असतो आणि त्या मीटिंगला प्रथमच मी खासदार, आमदार आणि नगरसेवक उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. 133 वर्षाची परंपरा असलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर आपण या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये होणार आहे. या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे आणि राज्य महोत्सवाचा दर्जा दिला म्हणजे काही गणेशोत्सव मंडळाची जबाबदारी नाही, तर सर्वच लोकांची ती जबाबदारी आणि तो महोत्सव चांगल्या प्रकारे कसा पार पडेल याबद्दल सगळ्यांनीच प्रयत्न करायचे. रस्त्यावरील खड्डे सुद्धा आता परवाची घटना घडली आमच्या भुलेश्वर राजाची, आता काय घडली तो भाग वेगळा, परंतु आपण सुद्धा तेवढं सक्षम गणेशोत्सव मंडळाचे आपण जेव्हा 22 फुटाची 20 फुटाची ऑर्डर करतो आणि मोठा गणपती आणण्याचा आपण धाडस करतो तेव्हा त्या मंडळाची जबाबदारी आहे की मंडळाची मूर्ती आपल्या मंडपात येईपर्यंत सुरक्षित कशी येईल याची त्या मंडळाने जबाबदारी घ्यायची. तुम्ही प्रत्येक गणेश मंडळाला पण सांगा की जेवढा डीजे मोठा लावतो आपण तेवढा त्रास येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये काही हार्टचे पेशंट्स असतात, रस्त्यावरून जाणारी काही असे रहिवासी असतात ज्यांना गणपती बघायचा असतो पण तो डीजेमुळे तिथे त्रासामध्ये होतात. आणि गणपती उत्सव साजरा करत असताना सगळ्यांनाच अनुभव आहे, सगळ्या मंडळांना आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना देखील आहे. अतिशय आनंदामध्ये साजरा व्हायला पाहिजे आणि होत असताना प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल यांच्या माध्यमातून ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला पाहिजे. हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे, भावना आहे. तर गणपती विसर्जन जे स्तोत्र आहे ते एक आपलं श्यामनगर तलाव हे एकमेव या ठिकाणी आहे आणि ती जबाबदारी आपली सर्वांची आहे. मला वाटतं उत्सव सुरू झाल्यापासून विसर्जनापर्यंत ज्या ज्या अडचणी आहेत, ज्या विभागामध्ये काही कमी आहे त्या सगळ्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितल्या आहेत आणि जर पुनरावृत्ती करणं आवश्यक नाही आहे. ट्री कटिंग असेल, कचरा असेल, खड्डे असतील, ही वेळच नाही आहे सांगायची. आजपर्यंत शासनाचं 75% काम व्हायला पाहिजे होतं आणि आता तर सिम्पली कॉन्क्रीटचे रोड आहेत, त्यामुळे खड्डे पूर्वीसारखे जास्त नाही आहे. आताच्या बोटावर मोजण्या एवढेच रस्ते आपल्याकडे आहेत आणि त्या ठिकाणी खड्डे आहेत. ते सुद्धा आज 15 दिवस झाल्यानंतर सुद्धा जर होत नसतील तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. हे प्रशासनाने त्याची जाणीव करून घेणं हे फार गरजेचं आहे. नमस्कार. सन्माननीय आमदार, सर्व नगरसेवक, सर्व प्रशासकीय शासकीय सर्व अधिकारी, सर्व मंडळाचे पदाधिकारी, बंधू माता, ज्या ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी डबल पोल लावायला लागेल. ज्या त्या नगरसेवकाच्या माध्यमातून जो एक जेई आहे त्यांनी त्या नगरसेविकेला रोज सकाळी फोन करायचा आणि तिची जी काही कामं असतील त्यांच्या माध्यमातून काही सूचना असतील त्या तुम्ही करा. की ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे न्यूसन्स होतं ना त्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवले, काही ठिकाणी बसवले, पण आता एकदम संपूर्ण सिस्टीमच मी वेगळी करते. त्या पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटला तुम्हाला जर जोगेश्वरीमध्ये पाहिजे असेल, गणपती विसर्जन तिकडे पाहिजे असेल तर मी तो निधी माझा द्यायला तयार आहे. लोकप्रतिनिधी पाहिजे तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने घेता येईल त्या त्या पद्धतीने तुम्ही घ्या. जय जवानच्या बाबतीमध्ये खरं तुम्ही जे म्हटलं होतं ना तर ती मुलं आणि बाकीची लोक देखील स्वयंसेवक आपल्याकडे जय जवान बरोबर चांगलं काम करते. बाकीची मंडळ देखील आता त्या पद्धतीने कामं करायला लागलेली आहे. जोगेश्वरीमध्ये कोकणीच वस्ती आहे जास्तीत जास्त आणि त्यामुळे गावी तर 100% तुम्ही नोकरी सोडून जाईल. म्हणजे गणपतीला आणि होळीला तो म्हणे मला तू जर रजा नाही दिली तर मी नोकरी सोडून जाईल, पण तो जाईल. त्यामुळे गणपतीला ते जाणारच आणि
हा कोकणी माणसांचा सण जास्तीत असते आणि त्यामुळे तुमची जी आतमध्ये फिरणं असतं, गस्त घालणं असतं, ते जरा कृपया जास्त करा. आपला सण करताना आपण त्याचं पावित्र्य राखणं आणि या सर्व गोष्टी करणं आणि लोकांना अडथळा होणार नाही या गोष्टींचं देखील आपण, त्यावेळेची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे रस्त्यावरती जे गणपती असतील, फुटपाथवरती जे गणपती असतील, त्यांनी कोणताही अडथळा होणार नाही अशा पद्धतीनेच केले पाहिजे. आणि ते छोटे गणपतीच्या मूर्ती असल्या म्हणजे देव पावत नाही असं होत नाही. मनोभावे जे सेवा करतो, कारण नाहीतर अशाने दोन माणसं हे झालेली आणि आपल्या देवाचं काहीतरी वेगळंच होतं. तर त्या पद्धतीने तुम्ही जी सूचना सर्वमत केलेली आहे, तुमची आणि बाकीच्यांनी देखील केलेली आहे, खरोखर योग्य आहे. समुद्रामध्ये करत असताना ज्या पद्धतीने विसर्जन होतं ना, बघण्यासारखं नाही. माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि मी लोकसभेत देखील मांडलेलं आहे हा प्रश्न. सिव्हर लाईन आमच्या कशाच आहे? STP नाही आहे. आता आपण करायला घेतोय, STP नाही आहे, घाणीचं पाणी आहे नुसतं. आता दुधळीने घेतलं ना तरी वास मारेल, कारण केमिकल आणि आपलं जे स्ट्रॉ मटेरियलचं पाणी जाते ना तसंच जाते. परंतु देवाचं विसर्जन देखील चांगल्या पाण्यामध्ये होणं हे गरजेचं आहे. काही वेळेला तुम्ही पेढे वगैरे तुमच्या बचत या लोकांना सांगतोय, गणपतीचे जे लोक आहेत, हे बाहेरचं जे पेढे आणखी तुमचं काय ते प्रसाद म्हणून वाटतं, त्यापेक्षा तुम्ही मोदक वगैरे आणि त्या बचत गटांना तुम्ही पुढे घ्या. आपल्या एरियातील मी माझी विनंती आहे तुम्हाला सर्व लोकांना की जेवढे गणपती उत्सव आहेत त्या लोकांनी जो काय प्रसाद लागतो तो प्रसाद आपल्या बचत गट बनवला, बचत गटात मोदक आणि बाकीचे ते जे काही बनवत असतील तर त्याचा करा, हे करा की जेणेकरून त्यांना देखील त्या उद्योगाला त्यांच्या चालना मिळेल. जेवढी गणपती मंडळ असेल त्या ठिकाणी निर्माल्याची गाडी सकाळी पहिल्याने फिरवा, की रात्रीचं जे त्यांचं काही जे जमा झालेलं निर्माल्य आहे ते निर्माल्य तुम्ही तात्काळ तिथून उचलून घ्या. तर लाटच्या दिवशी ते डबीत राहणार नाही. त्या निर्माल्याचं खत कसं होईल ते मुंबई महानगरपालिकेने बघा. ध्वनी प्रदूषणाचे नियम जे आहेत ते आहेत तेच आहेत. मी आता सांगतो की आम्ही सुद्धा यावर्षी नॉइज लेवल मीटरने रिडिंग घेणार आहोत. तर आता एवढं चांगलं सकारात्मक आपण बोलतोय तर मला नाही वाटत की कुठून असे काही गोष्टी घडतील. सगळे लोक पाळणारे आहेत, परंतु तरी सुद्धा आपण आपली ज्यावेळेला एक मीटिंग घेणार आहोत त्याच्यात आणखी सखोल याच्यावर बोलू.